नमस्कार, जय श्रीराम. मंडळी, उपाध्यक्ष म्हणजे काय? उपाध्यक्षाला नेमके काय अधिकार असतात, किती अधिकार असतात, त्याला पॉवर्स नेमक्या काय असतात, तो सर्वाधिकारी असतो का? तर मंडळी, स्पष्ट सांगायचं तर उपाध्यक्षाला काही अधिकार नसतात. उपाध्यक्ष हे केवळ शोभेचं पद असतं. मंडळी, संघटनेमध्ये ज्यांना काही दिलं पाहिजे, एक तर नाराज आहेत, किंवा एक तर ज्यांना काहीतरी दिलं पाहिजे, त्यांना काहीतरी पदावर बसवलं पाहिजे, त्यात ते समाधानी होतील, अशा वेळी अशा व्यक्तींना की धड अधिकारही नसतात आणि एकदम मोठंही पद नाही. कारण सचिव आणि अध्यक्ष, सचिवाला बाकी सगळं काम करावं लागतं, लिखाणापासून सगळं मॅनेजमेंट व्यवस्थापन सचिव करत असतो, आणि अध्यक्ष हा तर सर्वात असतो, तोच प्रमुख असतो, तोच सगळं चालवत असतो. ह्यामुळे मग अशा ठिकाणी अशी माणसं ही बसवत असतात. मग संघटनेचा उपाध्यक्ष, पक्षाचा उपाध्यक्ष, तो तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, किंवा एखाद्या सहकारी सोसायटीचा उपाध्यक्ष, बँकेचा उपाध्यक्ष, संस्थेचा उपाध्यक्ष, हे उपाध्यक्ष पदच असं आहे की फक्त जेव्हा अध्यक्ष नसतील, त्या अनुपस्थितीत त्यांच्या पदाला फक्त मान असतो. त्यांना फक्त तिथं अध्यक्ष म्हणून, त्यांना अध्यक्षांच्या गैरहजेरीतच अध्यक्ष म्हणून तिथे असतात. आणि त्यातही तिथे फक्त त्या बैठकीपुरते काही अधिकार असतात. बाकी अधिकार, त्यांना स्थायी स्वरूपाचे अधिकार काहीही नसतात. ती त्यांची एक समजूत असते. एक कार्ड छापायला, खिशामध्ये कार्ड ठेवायला, आणि कार्डावर छापलेलं उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रांताध्यक्ष, एक दुसरे एक पद प्रांत कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य. तसंच हे कुठलंही पद उपाध्यक्ष हे पद आहे की सर्वेसर्वा हा अध्यक्षच असतो. उपाध्यक्ष निर्णय घेण्याचा काही अधिकार नसतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उपाध्यक्ष झाल्यामुळे तो उद्याचा अध्यक्ष असेल असंही नाही. जो उपपंतप्रधान असतो तो भविष्यात पंतप्रधान होऊ शकतो का, होतो का, एखादं चुकून होत असेल, पण बाकी होतात असं नाही. ते सर्वस्वी त्या पंतप्रधानांवर किंवा पक्षाध्यक्षांवर तेच अवलंबून असतं. आता उपराष्ट्रपती बघा, उपराष्ट्रपती झालेले सगळेच राष्ट्रपती झाले का? नाही झाले. उपराष्ट्रपती होणारे सगळेच जण राष्ट्रपती होतात असं नाही आहे. तसंच उपाध्यक्ष असणारा भविष्यात अध्यक्ष होईल, म्हणजे आजचा उपाध्यक्ष म्हणजे तो उद्याचा अध्यक्ष आहे, त्या संघटनेचा, त्या पक्षाचा, त्या बँकेचा, त्या संस्थेचा, कशाचाही असेल. परंतु आजचा उपाध्यक्ष उद्याचा अध्यक्ष असेल असं होत नाही. एकदम उपाध्यक्ष पदावरून तो सचिव होईल, त्याला दुसऱ्या कुठल्याही पदावर टाकू शकतील, पण अध्यक्ष करतील असं मात्र नाही. त्यामुळे मंडळी, उपाध्यक्ष एखाद्या संघटनेचा उपाध्यक्ष आहे, एखाद्या संघटनेचा, एखाद्या पक्षाचा उपाध्यक्ष आहे, तालुक्याचा, जिल्ह्याचा, प्रांताचा, तर अध्यक्ष एक असतो. त्याला उपाध्यक्ष मात्र 2, 3, 4 त्या पक्षावर काही संघटना अवलंबून असतं. ती संघटना आकार जर मोठा असेल तर 2, 3, 4 पण उपाध्यक्ष देतात. त्याला काही बंधन नाही आहे. त्यामुळे तिथं अधिकार, पॉवर्स आपण म्हणतो, त्याचा काही संबंध येत नाही. तर ते केवळ पद आहे, एक मानाचं, एक उपाध्यक्ष म्हणून बसायला खुर्ची, आणि अनाऊन्समेंट करायला किंवा हे छापायला, तुमचं कार्ड छापायला एक तुम्हाला पद झालं. त्यामुळे उपाध्यक्षपद हे केवळ शोभेचं असतं, सांगण्यासाठी असतं. एक रुबाब, फाट, मी उपाध्यक्ष आहे हे सांगण्यासाठी ते असतं, मिळवण्यासाठी असतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकून नव्हतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.